मित्रांनो, भारत आणि झिम्बाब्वे मालिका संपली. भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष WTC म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे लागले आहे. पण भारताला WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील आणि किती सामने शिल्लक आहेत, चला संपूर्ण गणित समजून घेऊया. सध्या भारत WTC गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील प्रत्येक कसोटी सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारताची या WTC सायकलमध्ये अजून 9 सामने शिल्लक आहेत. यामध्ये श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्त्वाच्या मालिका आहेत. या सामन्यावरच भारताची WTC फायनलचे भवितव्य ठरणार आहे. तर भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी किती विजय आवश्यक आहेत? सध्याच्या गुणतालिकेचे गणित पाहता भारताने उर्वरित 9 पैकी किमान 8 सामने जिंकणे महत्त्वाचे मानले जात आहे. जर भारत 8 किंवा त्यापेक्षा जास्त सामने जिंकला तर WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता खूप मजबूत होईल. मात्र अंतिम पात्रता इतर संघाच्या निकालावर आणि पॉईंट पर्सेंटेजवर अवलंबून असेल. भारताचा सर्वात पहिला मोठा अडथळा म्हणजे भारताचा पुढचा कसोटी दौरा श्रीलंकेविरुद्ध आहे. ही मालिका भारतासाठी करा किंवा मारासारखी ठरू शकते. जर भारताने या मालिकेत चांगली कामगिरी केली तर WTC फायनलच्या दिशेने मोठे पाऊल टाकता येईल. तुमच्या मते भारत WTC 2027 फायनलमध्ये पोहोचेल का? आणि उर्वरित 9 सामन्यांपैकी किती सामने भारत जिंकेल? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच क्रिकेट अपडेटसाठी क्रिकेट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि क्रिकेट प्रेमींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.